नमस्कार, मी शोभा जाधव. आज मी तुम्हाला युनिक अशी रेसिपी दाखवणार आहे. त्याचं नाव आहे शेंगुळे आणि नावसुद्धा युनिकच आहे. तर हा जो पदार्थ आहे तो नाशिक, मनमाड ह्या साईडला म्हणजे देशावर हा पदार्थ खूप जास्त प्रमाणात बनवला जातो आणि तो खूप आवडीचा सुद्धा आहे. आणि कोकण साईडला ह्याच्यापासून म्हणजे कुळदाच्या पिठापासून हा पदार्थ तयार होतो. तर त्याला कुळदाच्या पिठीपासून त्या कोकणात पिठलं वगैरे बनवतात किंवा कुळदाची पिठी असं बनवतात. पण देशावरती कुळदाच्या पिठापासून बनवलेला पदार्थ त्याला शेंगुळे असं नाव आहे. आणि ते खूपच रेअर बनवले जातात. म्हणजे आपल्या शहरी भागामध्ये ते खूप रेअर बनवतात, पण ग्रामीण भागामध्ये खूप जास्त प्रमाणात बनवले जातात. तर चला सुरू करूया आपण रेसिपी शेंगुळे बनवण्यासाठी. तर मला आता याला साहित्य लागणार आहे. शेंगुळे मला तर खूप प्रचंड प्रमाणात आवडतात शेंगुळे. तुम्ही अगदी माझ्यापुरतं पीठ असतंच घरामध्ये शेंगुळे करण्यासाठी. तर ही एक अशी वाटी आहे आणि मी आता कालच दळून आणलेलं आहे शेंगुळ्याचं पीठ. 1 किलो हुलगे पण म्हणतात त्याला इकडे, कुळीत किंवा हुलगे असं. तर कुळदाचं पीठ 1 किलो कुळीत घेतले आणि त्याला अगदी थोडेसे गहू म्हणजे अगदी असे मुठभर असे गहू त्याच्यामध्ये मिक्स केले आणि ते मी दळून आणलेलं आहे पीठ. तर तशा आपण याच्या 2 वाट्या घेणार आहोत कुळदाच्या पिठाच्या. आणि मला एक पूर्ण कांडी लसणाची लागणार आहे. एवढी सारी कोथिंबीर लागणार. अजून थोडी कोथिंबीर असली तरी चाललं असतं, पण माझ्याकडे आता एवढीच अवेलेबल आहे म्हणून मी खूप जास्त प्रमाणात नाही टाकायची. अजून थोडी टाकली असती तरी चाललं असतं. एवढी की ती कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि मला लागेल जिरं लागेल, हे 2 ते 2.5 चमचे. याला जिऱ्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे. 2.5 चमचे जिरे घेतले आहे. आणि लाल तिखट आपण हिरवी मिरची पण घेणार आहोत, त्यामुळे मी 2.5 चमचे असं लाल तिखट घेणार आहे. तर आता याला आपण छान वाटण करायचं आहे. आता इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यात मी आता हे वाटण करणार आहे. यात आपण जे मीठ घालणार आहोत त्याच्यातलं थोडं प्रमाण आपण इथे वाटणामध्ये टाकणार आहोत आणि मग थोडं आपण पिठावरती टाकणार. ह्याच्यात आता थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे जे की ते बाहेर नाही आलं पाहिजे वाटताना. आणि याला छान आपण बारीक वाटून घेणार आहोत. बघू शकता माझं छान बारीक मी हे वाटून घेतलेलं आहे. आता पुढची प्रोसेस आपण करूया. इथे एका परातीमध्ये मी 2 वाटी कुळदाचं पीठ घेतलेलं आहे. आपण थोडंसं वाटण करताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे याचं थोडंसं कमी असं मळताना मीठ घालायचं आहे. चवीनुसारच घालायचं आहे. आणि हे जे वाटलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. मिक्सरमध्ये पाणी सगळं धुवून घ्यायचं आहे आणि ते ह्याच्यामध्ये पीठ असं कालवून घ्यायचं आहे. आणि पीठ आपण नेहमी पीठ मळतो त्याप्रमाणे आपण आता पीठ मळणार आहोत. वरतून साधं पाणी पण घालायचं आहे, पण आधी सगळं मिक्सर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि याचा आता तसं आपण पिठाचा गोळा करणार आहोत. तर आता आपण पीठ मळून घेऊया. बघू शकता असं ते सगळं वाटण मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि लागता असं पाणी टाकून आपण ह्याचा छानपैकी पिठाचा गोळा बनवणार आहे. तर मी आता हे सगळं पीठ मळून झाल्यावर दाखवते तुम्हाला. बघू शकता असा मी गोळा मळून तयार केलेला आहे. त्याचं थोडंसं तेल लागायचं वरती म्हणजे मग तो असा व्यवस्थित प्लेन असा गोळा तयार होतो. तर आता अगोदरच शेंगुळे बनवण्याच्या आधी एवढा गोळा मी बाहेर साईडला काढून ठेवायचं आहे. त्याला म्हणजे ते नंतर दाखवते तुम्हाला. नंतर पोळपाट घ्यायचं आहे. थोडंसं पीठ लावायला घ्यायचं. असे अगदी छोटे गोळे करायचे आहेत असे, आणि ते असे ह्या प्रकारे वळायचे.
बघू शकता, समजा हाताला चिकटलं तर थोडंसं पीठ लावायचं आहे. तर ह्या प्रकारे असे लांब लांब वळून आपण परातीत ठेवणार आहोत. दुसरा असा मी गोळा घेतलेला आहे, तो पण असा गोळा अगदी अगदी लहान, हे बघू शकता, अगदी लहान गोळा घ्यायचा आहे. त्याला पण आता आपण असं शेंगुळेवाले, ह्याला शेंगुळे असं म्हणतात. जे आपण वळतो आहोत ना ते शेंगुळे, म्हणजे लांब लांब आकार असतो तो, त्यामुळे त्याला शेंगुळे असं नाव दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पौष्टिक पण असतो आयटम, कारण का की आपण असे नुसते कुळदाचं काही बनवून असं खात नाही. तर त्या पिठापासून जो आयटम कुळदामध्ये कुळदाच्या पदार्थामध्ये म्हणजे प्रोटीनचं प्रमाण बघू शकता. सर्व शेंगुळे माझे वळून झालेले आहेत. तर हे आता आपण थोडं साईडला ठेवूया. आता आपण गॅस पेटवणार आहोत आणि त्याच्यावर असं पसरट भांडं घेतलेलं आहे, जरा म्हणजे शिजायला त्याला जरा मोकळा हवं म्हणून. आता ह्याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे. 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे, अजून पाणी लागणार आहे. पाणी भरपूर टाकायचं आहे, कारण का की हे 1 डिश मेनू आहे हा. फक्त शेंगुळे म्हणजे शेंगुळेच खायचे असतात. त्याच्या भाताबरोबर किंवा पोळीबरोबर हे असं खात नाहीत, फक्त शेंगुळे. त्याच्यामध्ये मी जवळजवळ अडीच तांब्या मी पाणी टाकलेलं आहे, म्हणजे त्याचीच ग्रेव्ही बनते. तर आता आपण पाणी गरम होऊ देऊया. जवळजवळ मोठे 2.5 तांबे मी पाणी गरम करायला ठेवलेलं, थोडंसं गरम झालेलं आहे. आणि याच्यात आपण तेल पण ह्याला थोडं जास्तच लागतं, म्हणजे अर्धी गटली आपण याच्यामध्ये असं तेल ओतणार आहोत. काही जण याला जिऱ्याची फोडणी करतात, म्हणजे आधी तेल टाकून त्याच्यात जिरं तडतडवतात आणि नंतर पाणी घालतात आणि नंतर पुढची प्रोसेस आहे. मला ते जिरं फोडणीला आवडत नाही, त्यामुळे मी असं कच्चं तेल पण ह्याच्यामध्ये टाकायचंच असतं पाण्यामध्ये, म्हणजे त्या एकमेकांना शेंगुळे चिकटत नाही. अर्धा गटली मी आता इथे तेल टाकलेलं आहे. आणि अगदी पाण्याच्या प्रमाणात मीठ नाही टाकायचं, अगदी थोडंसं चिमूटभर मीठ असं टाकायचं, म्हणजे जास्त ते आळणी वाटू नये म्हणून. आणि आता छान पाण्याला उकळी येऊ द्यायची. आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण जे मी बाजूला पीठ काढलं होतं ना त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि ते पीठ त्याच्यामध्ये कालवून रेडी ठेवणार आहोत. पीठ छान पातळ असं कालवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये, म्हणजे त्याचीच ती ग्रेव्ही बनते. नंतर आपण ती लास्टला टाकणार आहोत, तर मी ते तयार करून ठेवते. आता बघू शकता, हे मी असं कालवून घेतलेलं आहे पीठ आणि त्याची अशी छान पातळ अशी ग्रेव्ही करून घेतलेली आहे. असं कुस्करायचं आहे पीठ, म्हणजे त्याचा आपोआप असा घट्ट असा रस्सा तयार होतो. इथे पाणी पण बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. तर जे आपण आता शेंगुळे बघू शकता, पाणी गरम झालेलं आहे आणि आपण आता असे थोडे थोडे शेंगुळे टाकायचे. बघू शकता, मगाशी मी थोडे थोडे शेंगुळे करून टाकलेले, तर ते आता छान असे शिजत आलेले आहेत. आता थोडे 10 ते 15 मिनटं मी असं शिजवलेलं आहे मीडियम हीटवरती. आता हे शिजलेले आहे, तर थोडे शिजायचे बाकी आहेत. तर ते थोडंसंच बाकी आहे. तर त्या वेळेत आपण ही ग्रेव्ही जी कालवून ठेवलेली होती ना ती आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि याला असं छान आपण हलवून घेणार आहोत आणि अजून 5 ते 7 मिनटं आपण याला शिजू देणार आहोत. ऑलमोस्ट आपली डिश तयारच होते आहे, अगदी 5 मिनिट आहेत. बघू शकता 5 मिनटं झालेली आहेत आणि असं छान शेंगुळे आपले शिजलेले आहेत आणि शेंगुळे तयारच आहेत. ही ग्रेव्ही पण अशी थोडीशी घट्टसर अशी झालेली आहे. तर आता आपण एका ताटलीमध्ये याला सर्व करूया. आता आपण गॅस बंदच करूया, कारण झालेलेच आहे शेंगुळे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे आपल्याला आरोग्याला सुद्धा खूप छान असतात. प्रोटीनचं प्रमाण अतिशय भरपूर प्रमाणात असतं. आणि शेंगुळे खाताना फक्त शेंगुळेच खायचे. ही 1 डिश मेनू आहे हा, तर फक्त शेंगुळेच खायचे. ते पोळी भाकरी भाजीबरोबर भाताबरोबर वगैरे हे चालत नाही, फक्त शेंगुळेच खातात. ते खाण्याची पद्धत आहे तशी. तर आपण एका बाउलमध्ये एका डिशमध्ये मी ह्याला सर्व करते.
ह्याचा रसा पण अतिशय चविष्ट लागतो. तर बघू शकतो आपले तयार आहेत शेंगुळे. आणि हे समजा आपण आता दुपारच्या जेवणाला खाल्ले आणि थोडेसे आपले रात्री उरतात, तर त्यावेळेत ना की जे शेंगुळे फक्त उरतात, पाणी एका साईडला करायचं आणि फक्त शेंगुळे थोडंसं तव्यावरती तेल टाकायचं आणि त्याच्यावरती परतून घ्यायचं. ते सुद्धा खूप सुंदर लागतात. तर नक्की करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. वेगळी अशी रेसिपी आहे. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.